रामराम शेतकरी मित्रांनो मित्रांनो गेल्या 2-3 दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होताना दिसून येत आहे. एक आनंदाचं वातावरण बाजारपेठेमध्ये सध्या पाहावयास मिळत आहे. शेतकरी मित्रांच्या कांद्याला थोडासा चांगला दर सध्या मिळत आहे. आणि मित्रांनो नक्कीच ही दिलासादायक बातमी आपल्या बळीराजासाठी म्हणावी लागणार आहे. मित्रांनो या वर्षीचं जर पाहिलं तर सुरुवातीला आपण पाहिलं की ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये कांद्याची काढणी केली त्यावेळेस 6-7 रुपये किलो हा दर शेतावर कांदा खरेदीला होता. बाजारात 9-10 रुपये 11 रुपये 12 रुपये किलो पर्यंत दर शेतकऱ्यांना मिळत होता. एवढ्या ज्या काही तो दर मिळत होता त्या दरामध्ये शेतकरी मित्रांनी जो कांद्यावर खर्च केला तो खर्चही वसूल होत नव्हता अशी परिस्थिती मे महिन्याच्या सुरुवातीला होती. तर मित्रांनो यावर्षी कांद्याचे बाजारभाव वाढणार हे आपण सुरुवातीपासून सांगत आहोत. मे महिन्याच्या 1 तारखेलाच मी व्हिडिओ बनवला होता की आता उन्हाळी कांदा काढला ठेवावा की विकावा. तेव्हापासून आपण आजपर्यंत आजच्या दिवसापर्यंत माझा बळीराजावरती असलेल्या सर्व आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना वारंवार मार्गदर्शन वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे करत आलो. कधी मध्ये बाजारभाव कमी झाले, कधी आवक वाढली, श्रावण महिना उत्तरेकडील लागला, अशा बऱ्याच काही गोष्टी होत गेल्या. परंतु अगदी वेळेवर माझा बळीराजाने आपल्याला योग्य ती माहिती पुरवण्याचं काम यावर्षी केलेलं आहे. आणि 2019 पासून आपण हे काम सातत्यानं करत आहोत. आपण पाहिलं की मागील वर्षी मी आपल्याला एकदाही म्हणलो नाही की कांद्याचे दर सुधारणार आहेत म्हणून. मला त्यावेळेस नावं ठेवण्यात आली, मला ट्रोल करण्यात आलं की आपण निगेटिव्ह बोलता, बाजारावर त्याचा परिणाम होतो, अमकं होतं तमकं होतं. काही इतर सोशल मीडियावर ते जे लोक आहेत त्यांनीही माझ्यावरती टीका केली. परंतु मित्रांनो बाजार आहे, बाजाराच्या दृष्टीने चालत असतो आणि जे रिअल आहे ते माझा बळीराजावरती असतं. आपण रिअल माहिती ही आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना देत असतो. तर मित्रांनो आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी यावर्षी 1 मे 2026 पासून आतापर्यंत जे महत्वाचे काही व्हिडिओ बनवले की कांद्याचे दर नेमके कसे असणार, आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की कांद्याचे भाव चांगलेच असणार आहेत, कांदा भाव वाढणार आहे. तर त्या सगळ्या जे काही मेन व्हिडिओ आपण बनवले होते त्या व्हिडिओचे काही भाग मी आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे. का दाखवणार आहे तर माझा बळीराजावरती आपल्याला योग्य तीच माहिती दिली जाते. कारण आजही काही शेतकरी मित्र कॉमेंट्समध्ये चुकीचं बोलतात, त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. आणि ज्या शेतकरी मित्रांनी माझा बळीराजावरती प्रेम केलेलं आहे, आज 2,47,000 प्लस आपले सबस्क्रायबर झालेले आहेत, त्या सर्वांना एक विश्वास देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे की माझा बळीराजावरती कधीही चुकीचं काम हे केलं जाणार नाही. आपल्याला योग्य ती माहिती योग्य वेळी दिली जाणार आहे आणि आपणही माझा बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. आपण माझा बळीराजाचा जॉईंट प्लॅन ऍक्टिव्हेट करा. माझा बळीराजाला आपण जॉईंट प्लॅन ऍक्टिव्हेट केल्यानंतर आणखी सपोर्ट हा नक्कीच मिळणार आहे. आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्येही मी आपल्याला अशीच कांदा बाजारभावाविषयी महत्त्वपूर्ण माहिती ही अगदी वेळेवर देत राहणार आहे. तर मित्रांनो पाहूयात यावर्षी आपण जे 1 मे 2026 पासून आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी जे काही व्हिडिओ बनवले होते त्याचे काही भाग. मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारले की कांदा आम्ही ठेवावा की विकावा, आपलं नेमकं मत काय आहे, आपला अंदाज काय आहे, त्यावरती एक व्हिडिओ बनवा. आणि त्यासाठी मित्रांनो मी आपल्या समोर सध्या येत आहे. तर मित्रांनो माझं स्पष्ट मत असतं, मी मागील वर्षीही आपण माझे लाईव्ह व्हिडिओ ज्या शेतकरी मित्रांनी पाहिले असतील त्यांना माहीत आहे. जे शेतकरी मित्र आपल्याला माझा बळीराजाला पूर्वीपासून जोडून आहेत त्यांनाही माहीत आहे आपण जे काही सांगतो ते
एकदम स्पष्टपणे सांगत असतो. आणि मित्रांनो, माझं आजच्या या परिस्थितीवर माझं असं मत आहे की ज्याचा कांदा चांगला आहे त्याने तो कांदा स्टोअर करून टप्प्याटप्प्याने विक्री केला तर नक्कीच आपल्याला चांगले पैसे यामधून मिळतील. म्हणून मी आपल्याला हे ऑन स्क्रीन सांगितलेलं आहे की यावर्षी कांद्याचे दर हे सुधारू शकतात. आता सध्या पडलेले आहेत, आवक वाढलेली आहे, आवक कमी झाल्यानंतर नक्की कांद्याचे दर हे वाढणार आहेत. मित्रांनो, मागील वर्षी मला शेतकरी मित्रांनी नावं ठेवले होते की तुम्ही निगेटिव्ह बोलता, तुम्ही कांद्याचे बाजारभाव वाढणार नाहीत असं बोलता. आता मी मागील वर्षीची परिस्थिती आपण पाहिलेली आहे, ती परिस्थिती ही तशीच होती. वर्ष गेलं परंतु कांद्याला दर आला नाही. त्यामुळे मी कधीही मागल्या वर्षी बोललो नाही की कांद्याचे दर वाढणार आहेत म्हणून. जर थोडासा पॉझिटिव्ह जर वातावरण असेल की कांद्याचे दर सुधारू शकतात तर ते सांगायचं काम माझं आहे. परंतु जर कांद्याच्या दरामध्ये बदलच होण्याचे काहीच चिन्ह नसतील तर मग मी तसं बोलू शकत नाही. त्यामुळे मी मागल्या वर्षी आपल्याला कधीही बोललो नाही. यावर्षी आहे परिस्थिती, वाटतंय, त्यामुळे मी आपल्याला सांगितलेलं आहे. श्रावण महिना चालू झाला मग लगेच दर मोठे पडतील असंही नाही. या वर्षीची परिस्थिती वेगळी वाटत आहे. त्यामुळे श्रावण महिना चालू झाल्यानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात पडतील असं मला वाटत नाही. कांद्याचे दर कमी झाले आणि मग आता काय? तर मित्रांनो, घाबरू नका. कांद्याचे दर जरी कमी झाले असले तर आवकीचा हा खेळ आहे. आवक वाढल्यानंतर कांद्याचे दर थोडेसे कमी झालेले आपल्याला दिसून आले आणि आता आवक कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा कांद्याच्या दरामध्ये आपल्याला नक्कीच सुधारणा ही दिसून येणार आहे. नक्कीच आणखी दर वाढण्याची अपेक्षा आपण करूयात आणि तो वाढणारच आहे. कांद्याच्या दराला आधार देणारी बातमी म्हणावी लागेल. तर ती बातमी नेमकी काय आहे ती आता आपण पाहूया. तर मित्रांनो, अपुऱ्या पावसामुळे आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागात कांद्याच्या लागवडीमध्ये मोठी घट. आता माझा बळीराजाचा विशेष संदेश, वैयक्तिक मत माझं नेमकं काय आहे कांदा उत्पादकांसाठी ते मी आपल्याला सांगतो. माझं स्पष्ट मत असं आहे की येणाऱ्या दिवसात बाजारात कांद्याची उपलब्धता कितीही राहिली तरी ती कमीच होत जाणार आहे. सोबतच पावसाचा फटका बसल्यामुळे नवीन कांदा पीकही प्रभावित असून ते कमी प्रमाणात बाजारात दाखल होण्याचे चान्सेस आहेत. या सर्व बाबी पाहता सध्या कांद्याचे बाजारभाव हळूहळू सुधारण्यास अतिशय अनुकूल परिस्थिती आहे. परंतु यासाठी शेतकरी मित्रांनी आपल्या चाळीतील कांद्याची गुणवत्ता व टिकवण क्षमता पाहून विक्रीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. बाजारात कांद्याची आवक जर मर्यादित राहिली तर यावर्षी निश्चितच आपल्याला कांद्याला अत्यंत उत्कृष्ट व समाधानकारक बाजारभाव पाहायला मिळतील असं माझं मत आहे. यासाठी आता शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्रीचा हा सल्ला माझ्याकडून राहील. कांदा विकायचा की साठवून ठेवावा हा पूर्णपणे तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु बाजारातील सर्व शक्यता, हवामान आणि सरकारच्या संभाव्य धोरणाचा विचार करता टप्प्याटप्प्याने विक्री करणे हे सध्या सर्वात सुरक्षित सूत्र असेल. 15 ऑगस्टपूर्वी किमान 25 ते 30% कांदा विकल्यास तुमचा भांडवली खर्च हातात येईल आणि अचानक आवक वाढून किंवा सरकारच्या धोरणामुळे होणाऱ्या नुकसानीचा धोका टळेल. उर्वरित कांदा नंतरसाठी ठेवल्यास जर 15 ऑगस्ट नंतर खरोखरच टंचाई निर्माण होऊन भाव वाढले तर उरलेला कांदा विकून तुम्हाला त्या वाढीव भावाचाही पुरेपूर फायदा हा घेता येईल, हे माझं मत आहे. यावर्षी नवीन कांदा हा कमी प्रमाणामध्ये येऊ शकतो कारण आपण तिकडून माहिती घेतली होती. तर नवीन कांद्याची आवक सध्या तरी नगण्य, अतिशय नगण्य नवीन कांद्याची आवक बाजारामध्ये आहे. त्यामुळे लगेच त्या नवीन कांद्याला घाबरण्याची ही काही गरज नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट नंतर कांद्याचे दर दबावात जाऊ शकतात अशी परिस्थिती सध्याची नाही, परंतु तेही आपल्याच हातात आहे. जशा प्रकारे सध्या कांद्याची आवक चालू आहे तशीच आवक जर बाजारात राहिली तर यावर्षी कांद्याला नक्कीच चांगला दर हा मिळणार आहे अशी परिस्थिती या वर्षीची आहे. कारण नवीन कांदा जास्त प्रमाणात बाजारात येईल अशी परिस्थिती अजून तरी नाही. मधल्या ज्या टप्प्यामध्ये जे मधला टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये नक्कीच कांद्याचे बाजारभाव आपल्याला चांगले सुधारलेले दिसून येतील. मग आता आपण विचार करा की आपला जो जुना कांदा आहे
स्टॉक झालेला तो कांदा स्टॉक केलेला आहे, त्याची आवक रोज बाजारपेठेमध्ये चालू आहे, तो खाली खाली जात आहे. त्यानंतर हा नवीन कांदा आहे, तो नवीन कांदा बाजारात आल्यानंतर त्याची आवक अशी वर जास्त जास्त होण्यापेक्षा जर ती मापात असेल, तीही थोडी खाली खाली जात असेल तर मग दर वाढणार आहे.